बदलापूरमधील अत्याचारातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। अहवालातील 2 प्रमुख मुद्दे कसे काय वगळले असा सवाल न्यायालयाने विचारलाय। हायकोर्टातील सुनावणीबाबत न्यायाधीशांना कल्पना दिली होती का? 5 मार्चच्या सुनावणीमध्ये सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असे आदेश कोर्टाने दिले। ज्येष्ठ वकील मंजुला राव यांची अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर हायकोर्टातल्या सुनावणी दरम्यान ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि 5 मार्चच्या सुनावणीमध्ये सरकारला भूमिका स्पष्ट करावी असे आदेश देखील कोर्टाने दिलेले आहेत। हायकोर्टातल्या सुनावणीची कल्पना दिली होती का असा सवाल देखील कोर्टाने उपस्थित केलेला आहे। ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। तर अहवालातले 2 प्रमुख मुद्दे कसे काय वगळले असा सवाल देखील न्यायालयानं उपस्थित केला आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहे। अमेय, काय महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत आजच्या कोर्टाच्या सुनावणीमध्ये? अक्षय शिंदेचं एन्काउंटर बनावट असून त्यात जे सहभागी पोलीस अधिकारी होते त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा जो अहवाल दंडाधिकारी कोर्टानं सादर केलेला होता, त्या अहवालातले ते 2 प्रमुख मुद्दे ज्याच्यावर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं, ते ठाणे सत्र न्यायालयानं ज्या ठिकाणी या प्रकरणाचा खटला सुरू आहे त्या खटल्यानं आपल्या अधिकारात हे दोन्ही परिच्छेद त्या अहवालातले स्थगित केले। मात्र ही गोष्ट जेव्हा आज हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आली तेव्हा हायकोर्टानं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। ठाणे सत्र न्यायालयातील न्यायाधीशांना याची कल्पना होती का की हायकोर्टात हे प्रकरण सुरू आहे आणि जर त्यांनी अशा पद्धतीनं या 2 प्रमुख मुद्द्यांना किंवा 2 परिच्छेदांना स्थगिती दिली असेल तर राज्य सरकार त्याला आव्हान देणार की नाही हे स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टानं आज राज्य सरकारला दिलेत। त्यामुळे कुठेतरी जी पोलिसांना वाचवण्याची भूमिका राज्य सरकारकडनं घेत आहे असा हायकोर्टाचा एक समज आहे आणि त्या संदर्भात आता राज्य सरकारला 5 मार्चच्या सुनावणीत भूमिका स्पष्ट करावी लागेल। त्याचबरोबर या प्रकरणी स्टेट सीआयडीची चौकशी चालू असल्यानं अद्याप पोलिसांवर म्हणजे जे संबंधित पोलीस अधिकारी होते त्या एन्काउंटरमध्ये सहभागी त्यांच्यावर अद्याप गुन्हा नोंदवलेला नाहीये। तर त्या संदर्भात आणि अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी हा खटला आपल्याला या प्रकरणात चालवायचा नसल्याचं कोर्टाला सांगितलंय। तर या मुद्द्यांवरती कोर्टाला मदत करण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ मंजुला राव यांची अमायकस क्युरी म्हणून निवड करण्यात आली आहे। तर या प्रकरणी आता हायकोर्टानं हे प्रकरण अतिशय गंभीरतेनं घेत राज्य सरकारच्या पुढे अनेक सवाल उपस्थित केल्याचं आज पाहायला मिळालं। धन्यवाद अमेय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।